बंदूक परवान्यासाठी सरपंचाकडून हल्ल्याचा बनाव। मेसाई जळगावचे सरपंच नामदेव निकम हल्ल्याप्रकरणी पोलीस तपासात नवा ट्विस्ट। कॅबिनेटमध्ये मुंडेंच्या जागी भुजबळांची एंट्री होणार। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा। शिवराज्याभिषेक सोहळा, शिल्पाच्या भिंतीला भगदाड। शिल्पाच्या तळातल्या भिंतीच्या लाद्याही उखडल्या। शिवाजी पार्क मधला संतापजनक प्रकार। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांचा घेणार आढावा। 7, 8 आणि 9 जानेवारीला निरीक्षकांची बैठक। नाराजीच्या चर्चा राजन साळवींनी फेटाळल्या। भाजपामध्ये जाणार नसल्याचं स्पष्टीकरण। जितेंद्र डोडी पुण्याचे नवे जिल्हाधिकारी। सुहास दिवसे यांची जमावबंदी आयुक्त आणि संचालकपदी नियुक्ती। एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी चालक वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता। एसटी महामंडळाचा नवा उपक्रम। एमपीएससीची 2 फेब्रुवारीला परीक्षा। वयोमर्यादा वाढवल्यामुळे अपात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी। राज्यात पुढील 4 दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढणार। तापमानातील चढ उतारामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता। डी गुकेश आणि मनू भाकरला यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर। नेमबाज स्वप्नील कुसाळेलाही अर्जुन पुरस्कार।